जय शिवराया या अनन्य शरणार्या ताराया जय देव जय देव। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर तुम्हाला समजलं असेल हा ब्लॉग कशाबद्दल आहे, तर तुमचं स्वागत आहे श्रेयाजल्समध्ये, म्हणजे फूड फन्स अँड ट्रॅव्हल्स. तर हा ब्लॉग आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली त्यावर ना. यावेळेस मला ब्लॉग टाकायला थोडीशी उशीर झाला, पण काही नाही. त्यावेळेस आमच्या कॉलेजचं शिवजयंती साजरी केली. ती खूप डिफरंट होती जी आम्ही दरवर्षी करतो त्यापेक्षा, कारण की यावर्षी होतं ते दुसऱ्या ग्राउंडवर आणि दुसऱ्या पद्धतीने ते सेलिब्रेट केलं. यावेळेस शिवाजी महाराजांची आरतीसुद्धा होती. आणि तुम्हाला माझ्या मागच्या शिवजयंतीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलं असेल की आमच्या कॉलनीत काठीचं प्रदर्शनसुद्धा झालेलं. तर तेच शिकायला आमच्या कॉलनीतले 8 मुलं कोल्हापूरला गेलेली 15 दिवस राहायला. ते पण एकटे तिकडे शिकायला गेलेले. ते लाठीकाठीचं प्रदर्शन कसं करतात आणि ते तलवार वगैरे सर्व शिकले तिकडे चालवायला 15 दिवसात. आणि ते यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला त्यांनी प्रदर्शन केलं. तर या ब्लॉगमध्ये ते सुद्धा आहे. जर तुम्हाला बघायचं असेल की कसं केलं त्यांनी, काय काय झालं, तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा. आणि यावर्षी नाटकसुद्धा होतं आमच्या कॉलनीत शिवाजी महाराजांचं. जेवढं होऊ शकत होतं तेवढं मी ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे. आणि आमच्या कॉलनीतले जे 8 मुलं गेलेली त्यांच्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच शाबाशी द्या त्यांना की कसं केलं त्यांनी. चला आता आपण बघूया त्याचे क्लिप्स. आता आम्ही आलो आहोत ॲथलेटिक ग्राउंड. तिकडे स्पोर्ट्सचे इव्हेंट होतं. तिकडे स्वतः आहे जे नाटक आहे शिवजयंती आहे तिकडे सेलिब्रेट होते. ॲक्च्युली इथे दरवर्षी तर नसते, पण यावेळेस माहीत नाही इथे नाटक आहे. तर आता आम्ही आलो आहोत. तेव्हा काय ते शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. चला 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 किमा पण येणार. चल चल बोलली बेग. यांची 395वी जयंती. महाराजांचा जन्म पुणे येथील शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. लोक म्हणतील काही लोकांच्या इतिहासात 1627 चा पण उल्लेख आहे, पण आता इतिहास शिवाजी जय भवानी. ज्यांनी या शिवजयंतीची सुरुवात केली असे आपले वरिष्ठ नागरिक श्री शिवाजी अडसूळ, पण मनापासून स्वागत. तारापूर अणुऊर्जा केंद्र 1-2 चे ते निवृत्त कर्मचारी आहेत. जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया या अनन्य शरणार्या ताराया जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया या अनंत धरणार्या ताराया जय देव जय जय शिवराया.
मुखी मर्दुनि जी श्री रघुवर संरक्षी ती होता भूमाता लेछाही छळता तुझ विन शिवराया तिज कोण तुझा त्राता जय देव जय शिवराया जय जय शिवराया या अनंत शरणा आर्या ताराया जय देव जय शिवराया त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया भगवन भगवत गीता सार्थ कराया जय देव जय शिवराया जय जय शिवराया या अनन्य शरणा आर्या ताराया जय देव जय शिवराया जय जय शिवराया या अनन्य शरणा आर्या ताराया जय देव जय शिवराया बोला छत्रपती शिवाजी महाराज की. खूपच हनुमान बैठक ही मुलं शिकताय त्यामध्ये हे पूर्ण पारंगत झालेलं नाहीये यांचं प्रशिक्षण चालू आहे पण तुम्ही बघू शकता की हे व्यायाम प्रकार आपण फार क्वचितच बघितले असणार कारण त्या जुन्या काळामध्ये आजच्यासारखी अद्ययावत व्यायामशाळा नव्हती कमीत कमी साधनांमध्ये केवळ शारीरिक बल आणि वेगवेगळ्या योजना वापरून शरीर मजबूत केलं जायचं नमः पार्वती पते अर 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 जय भवानी जय शिवाजी अर अर वंदे 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 पुढे खाण्याचे घासे घासीचं पोट लावणं म्हणजे घाणा तयार होतो आला हात झाकून मारला जातो किंवा जवळून शत्रूच्या हाताला धोका दिला जातो त्याचा आरपार जाईल अशी धाक हे प्राणघातक शस्त्र सावधान पाठीमागे आला दुसरी फेक पुढे या तुम्ही बघू शकता समोर एक बरोबरचा भाला आहे धारदार आहे सावधान सज्ज सुरू मुलगा झाले पाहिजे मुलांसाठी
सज्ज करो. शत्रू कुठल्याही बाजूने येऊ दे, ही लाठी शत्रूच्या टाळाचा नक्की फोडणार. आता हात पाय ताईबंदी करणार आणि स्वतःचं संरक्षण करणार. प्रेक्षकांनी या विद्यार्थ्यांना टाळ्याची दाद देऊन त्यांचं स्फुरण वाढवावं. टाळ्या रूपाने आपला आशीर्वाद त्यांना लाभू दे. ते टाळ्या म्हणजे त्यांचे आशीर्वाद आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे, शिवप्रेमींना विनंती की त्यांनी टाळ्या वाजवून मुलांना स्फुरण द्यावं. सदा आम्ही दिलदार, शत्रूसाठी रणांगणावर अभेद्य वज्र प्रहार. सावधान, पाठीमागे दोस्ती होता दोस्ता करो. या काळामध्ये सहज उपलब्ध जवळचा हत्यार म्हणजे लाठी. जंगल भरपूर असायचं, बांबू भरपूर असायचा, लाठी सहज उपलब्ध. लाठी एक प्राणघातक शस्त्र नव्हे, पण समोरच्या शत्रूला दायबंदी नक्कीच करते. त्याचबरोबर स्वतःचा बचाव, स्वसंरक्षण पर्यंत लाठी करते. बघू शकता. सावधान, पाठीमागे आपण बघू शकता. या मुलांच्या हातामध्ये हे खरोखरची तलवार आहे, धारदार शस्त्र आहे. सावधान, सज्ज करो. जीवन आपले साथ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे, सांभाळा. कार्य करा या देशाचे. तलवार हे या धारदार साथीपणा शस्त्र आणि साथ करा रे, मातृभूमी ही आज पुकारे. शत्रूचं शिर घडावेगळं करू शकेल असं हे शस्त्र. प्राण तर जातातच, पण शिर सुद्धा जागेवर राहणार नाही. हात पाय धडापासून वेगळे करू शकतात. सावधान, पाठीमागे दर्शन, थोडं पाठीमागे. तलवारीसारखंच हे दुधारी शस्त्र, दोन्ही बाजूला धार असते. सावधान, सज्ज करो. तलवारीपेक्षा जास्त घातक एक म्हण ऐकली असेल, होता जीवा म्हणून वाचला शिवा, शिवा महाला. या शस्त्रात पारंगत तो पट्टा. त्याचबरोबर बाजीप्रभू देशपांडे यांनी जी घोडखिंड लढवली आणि तिला पावन केलं. बाजीप्रभूंचं शस्त्र पट्टा. प्रेक्षकांना विनंती, हा शेवटचा शस्त्र प्रकारे मुलांना तुमच्या टाळ्यांचा आशीर्वाद लाभून दे. सावधान, सज्ज, पाठीमागे करो. लाठी पहिली फेक, दुसरी फेक, तिसरी फेक आणि आता ही चौथी फेक. थोडासा फरक आहे.
मोठी आहे. शिवकालीन युद्ध कलेमध्ये ही एक प्रमुख हत्यार म्हणून आणि जवळचे इझिली अवेलेबल हत्यार म्हणून वापरत जात होते. यानंतर येणारे युद्ध प्रकार अजून चित्तथरारक आहे. तुमच्या टाळ्या वाजवत राहतील तर त्या मुलांना स्फुरण भेटत जाईल. तुम्ही बघू शकता शरीराचा संपूर्ण कस बघणारे हे एक एक हत्यार